तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की GS1 इंडियाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कसे भरायचे आहेत। त्यासाठी आधी तुम्हाला GS1 इंडियाच्या वेबसाईटवर जावं लागेल। ते आहे www.gs1india.org। इथे तुम्हाला गेट अ बारकोड ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यापुढे रजिस्टर फॉर GS1 बारकोड यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर 3 ऑप्शन दिसतील, डॉक्युमेंट रिक्वायर्ड, चेक फीस, रजिस्ट्रेशन फॉर्म। रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये 2 ऑप्शन दिसले जाईल, ईमेल आयडी किंवा पॅन नंबर। जर प्रोप्रायटरशिप असाल तो प्रोप्रायटरचा ईमेल आयडी किंवा पॅन नंबर, आणि जर पार्टनरशिप प्रायव्हेट लिमिटेड असेल तर कंपनीचे ईमेल आयडी किंवा पॅन नंबर। रजिस्टर नावावर क्लिक करा। इथे GS1 इंडियाचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाला आहे। यामध्ये कंपनी डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, सिलेक्ट बारकोड्स ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करायची आहे। त्यापुढे कन्फर्म अँड सबमिट आणि पेमेंट ऑप्शन दिसेल। कंपनी डिटेलमध्ये कंपनीचं नाव, ॲड्रेस, कंट्री, स्टेट, सिटी, पिनकोड, टेलिफोनिकमध्ये टेलिफोन नंबर, फॅक्स, वेबसाईट, जर तुमची वेबसाईट असेल तुम्ही वेबसाईट डिटेल अपडेट करू शकता। पॅन नंबर, इथे पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी अटॅच करायची आहे। GST नंबर, GST ची सॉफ्ट कॉपी अटॅच करायची आहे। सिलेक्ट टर्नओव्हर, कंपनीचं टर्नओव्हर सिलेक्ट करायचं आहे। जर न्यू फर्म असेल तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट अटॅच करायची गरज नाही। जर जुनी कंपनी असेल तर इथे P&L तुम्हाला अटॅच करावा लागेल। सिलेक्ट नंबर ऑफ बारकोड्स, जेवढे बारकोड सिरीजसाठी तुम्ही ऑप्ट करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे आणि जेवढ्या इयर्ससाठी तुम्ही प्रोसेस करत आहात तेवढे इयर्स इथे सिलेक्ट करायचे आहेत। कंपनी लिगल स्टेटसमध्ये प्रोप्रायटर असाल, पार्टनरशिप असाल, प्रायव्हेट लिमिटेड असाल त्या हिशोबाने इथे सिलेक्ट करायचं आहे। कॅल्क्युलेट फीस ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक कराल तर जे इन्फॉर्मेशन तुम्ही इथे अपडेट केले, जर टर्नओव्हर, नंबर ऑफ बारकोड्स आणि इयर, त्या हिशोबाने इथे अमाऊंट डिस्प्ले होईल। फीस ब्रेकअप वरती क्लिक कराल तर टोटल अमाऊंटची ब्रेकअप इथे तुम्हाला डिस्प्ले होईल। त्यानंतर जर तुम्ही MSME मध्ये रजिस्टर आहात तर येस, नसेल तर नो, आणि UDI डिक्लेरेशन मध्ये जर तुमची कंपनी मेडिकल डिव्हाइस मध्ये डील करत आहे आणि US ला सप्लाय करत आहेत तर येस, नसेल तर नो। इथे प्रोफॉर्मा जनरेट करायचं ऑप्शन दिलं गेलं आहे, म्हणजे जे इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केली आहे त्या बेसिसवरती तुमचा प्रोफॉर्मा इनवॉइस इथे जनरेट होऊ शकतो। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे। इन्फॉर्मेशन सेव्ह झाली आहे। कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये रिझन फॉर बारकोडिंग, म्हणजे हे बारकोडची रिक्वायरमेंट तुम्हाला कुठून आली आहे त्याचे नाव अपडेट करायचे आहे। हाऊ डिड यू हिअर अबाउट अस, GS1 बद्दल कशी माहिती भेटली आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। प्रायमरी कॉन्टॅक्ट पर्सन फॉर ऑल कम्युनिकेशन, इथे त्या व्यक्तीची डिटेल अपडेट करायची आहे ज्याला सगळे ईमेल्स कम्युनिकेशन GS1 कडनं जातील। त्यांचं नाव, डेझिग्नेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करायचे आहेत। अल्टरनेटिव्ह ईमेल आयडी पण तुम्हाला अपडेट करायचं आहे, कारण 2 व्यक्तीचे डिटेल इथे कंपल्सरी आहे। त्याचे ईमेल आयडी, CEO MD प्रोप्रायटर असेल तर त्यांचे डिटेल इथे तुम्हाला अपडेट करायचे आहेत। नंतर सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। सिलेक्ट बारकोड मध्ये कंपनीचे प्रोफाईल विचारले जाईल। ब्रँड ओनर सिलेक्ट करायचं आहे, जर तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट वरती तुमच्या कंपनीचं नाव रिफ्लेक्ट होईल आणि हे बारकोड नंबर जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट वरती लावत असाल तर ब्रँड ओनर येणार। प्रोडक्ट कॅटेगरी मेन्शन करायचं आहे तुम्हाला, ज्या प्रोडक्ट वरती तुम्ही डील करत आहात। रिक्वेस्ट लेटर अटॅच करायची आहे, त्याचं फॉर्मॅटही तुम्हाला इथे भेटतं, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। कॅन्सल चेक कॉपी कंपनीची अपलोड करायची आहे। सेव्ह नेक्स्ट। कन्फर्म सबमिट मध्ये तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दिला जाईल, पूर्ण फॉर्मचा जे तुम्ही फिल केलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे GS1 चे एक्सपिरियन्स रेट करायचे आहेत। सेव्ह नेक्स्ट। इन्फॉर्मेशन सेव्ह झाली आहे। फीस डिटेल मध्ये ऑटो तुम्हाला पेमेंट अमाऊंट इथे रिफ्लेक्ट होईल। ज्या इन्फॉर्मेशन तुम्ही भरले आहात त्या हिशोबाने इथे तुम्हाला पेमेंट डिटेल येईल।
TDS तुम्ही डिडक्ट करू शकता बेसिक अमाऊंटवरती 10%. जर करत असाल तर ती अमाऊंट इकडे टाकायची आहे. जर तुम्ही TDS डिडक्ट करत असाल तर तुम्हाला टॅन नंबरही प्रोव्हाइड करावा लागेल. इथे पेमेंट ऑप्शन येणार NFT, RTGS, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन कोणतीही पेमेंट इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि पे नाउ करू शकता. तर हे तुम्हाला पेमेंट पेजवर रिडायरेक्ट करेल. पे लेटरने तुम्ही क्लिक करायचं आहे आणि पे लेटर क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट होणार. थँक्यू फॉर अप्लाइंग फॉर GS1 बारकोड्स. तुमचं फॉर्म सबमिट झालं आहे आणि विदिन 2 वर्किंग डेजमध्ये GS1ची टीम तुम्हाला रीच आउट करतील. थँक्यू. धन्यवाद.